पुढे जर रेवला भेटण्याचा, तिच्याशी बोलण्याचा, घरी याचा प्रयत्न जरी केलास ना तू, तर तुझी पोलिसात तक्रार करेन. ए रेवती, हे बघ मी नाही जगू शकत आहे तुझ्याशिवाय. मी विक्रांत, हे काय सगळं? विक्रांत, मला खूप भीती वाटते आता. मला तुला बघायचंय विक्रांत. विक्रांत, असं काय करतोयस? विक्रांत, 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 काय केलंयस? विक्रांत, काय झालंय तुला? विक्रांत, रेवती, विक्रांत, तू हे काय केलंयस? अरे किती दुखलं असेल तुला हे करताना. नाही नाही दुखत आहे रेवती. तू मला सोडून चाललीस, त्यासमोर हे दुखणं काहीच नाहीये. रेवती, तू मला सोडून गेलीस तर मी नाही जगू शकणार. मी जीव देईन माझा. विक्रांत, हे बघ, असं काही करायचं नाहीये. हे बघ, ऐक ऐक, तुला पण माहितीये की माझं तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे. विक्रांत, विक्रांत, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. अगं मग माझ्यापेक्षा जास्त इतर कोणावर विश्वास का ठेवलास तू रेवती? काय करू सांग ना. मी काय करू म्हणजे तुझी खात्री पटेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे? कसं प्रूव्ह करू मी? हे बघ, असं नाही. अरे असंच आहे. हे बघ रेवती, मी कायम तुझ्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम केलंय आणि ते मी आज प्रूव्ह करून दाखवणार. विक्रांत, हे बघ, हे बघ, नाही, असं काय करू नको. ऐक माझं विक्रांत. विक्रांत, प्लीज विक्रांत, ऐक ना. विक्रांत, ऐक विक्रांत, असं काय करू नको. विक्रांत, माझं ऐकून घे. आपण याच्यावर बोलू ना विक्रांत. आता बघच, आज मी खरंच तुझ्यासाठी जीव देणार आहे. विक्रांत, विक्रांत, ऐक ना विक्रांत. हे बघ, असं चालत मी पण जीव देईन विक्रांत. विक्रांत, विक्रांत, रेऊ, दार उघड. तुझ्या फेवरेट फ्लेवरचा आईस्क्रीम आणलाय मी. लवकर उघड, वितळेल आता आईस्क्रीम. रेऊ, पटकन उघड हा, आईस्क्रीम वितळेल. हे आईस्क्रीम खा आणि मग मी तुला समजावणार आहे. तो विक्रांत बरोबर नाहीये ग तुझ्यासाठी. रेऊ, आता दार उघडलं नाहीस ना तर मी आईस्क्रीम खाऊन टाकी ना. मग रुसून बसू नकोस नाही मिळालं म्हणून. रेऊ, 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 दार उघड. रेऊ, अगं दार उघड बाळा. रेऊ, उघड बाळा दार. रेऊ, रेऊ, विक्रांत, रेऊ, रेऊ, विक्रांत,
डोळे उघड. मावशी आई नाही, बाबा पण नाही. रेव थांब, मी पटकन ॲम्ब्युलन्सला बोलवते. रेव रेव डोळे उघड बाळा, डोळे उघड. अगं उठ ना. डॉक्टर, डोळे उघड बाळा. डॉक्टर कुणी आहे का? रेव मॅम, डॉक्टरांना बोलवा ना. माझ्या बहिणीला बघा ना, तिला बघा किती रक्त वाहते. पटकन जरा तुम्ही फोन करा ना, लवकर लवकर करा. येऊ बाळा, डोळे उघड ना, डोळे उघड. काय झालंय? माझी बहीण खूप रक्त वाहून गेले. तू आधी शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय. रेवूने हाताची शीर, घरी सगळीकडे रक्त. तुम्ही आधी तिला घेऊन जा प्लीज, तिचा जीव वाचवा. रेव, डोळे शीर कापली आहे म्हणजे सुसाईड केस आहे. तू पोलीस कंप्लेंट केली आहेस का? पोलीस हो. मी करते ना डॉक्टर, मी करते. आधी तुम्ही तिला वाचवा, तिला काहीतरी होईल बघा ना. हे बघ, हॉस्पिटलचे प्रोटोकॉल्स असतात आणि आम्हाला ते फॉलो करायला लागतात. तू आधी पोलीस कंप्लेंट कर, मग आम्ही पेशंट घेतो. नाही नाही नाही, हे बघा असं करू नका. अहो लवकर काही नाही केलं ना, तिला काहीतरी होईल ना डॉक्टर प्लीज. सॉरी, हॉस्पिटलचा नियम आहे. डॉक्टर. हॅलो, हां बोला. मॅम, त्या निघून गेल्यात. तुम्ही पटकन दुसऱ्या डॉक्टरांना बोलवा ना. अहो मॅडम, तुमच्याशी बोलते मी, करा ना काहीतरी. ठेव बाळा, डोळे उघड. हे बघ, मी तुला काही नाही होऊ देणार. हा, उठ ना, उठ ना. अगं डॉक्टर, आय विल कॉल यू लेटर. ओके. एजे, तुमचा मित्र आता बरा आहे. उद्या त्याला डिस्चार्ज मिळेल. त्या मुलीची ट्रीटमेंट का सुरू केली नाही तुम्ही? सुसाईड केस आहे. मग आजकालच्या मुलींना प्रेमाच्या नावाखाली हे असं काहीतरी करून बसतात. आम्ही अशा केसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो तर नंतर आम्हाला प्रॉब्लेम होतो. डॉक्टर, तुम्ही शपथ घेतली आहे लोकांचा जीव वाचवण्याची, त्यांना मारण्याची नाही. एजे सर, अशा केसेस आमच्याकडे रोज येतात. रोज रोज जर मारणं म्हणजे फक्त एखाद्याचा जीव घेणं नाही, शक्य असतानाही त्याला न वाचवणं तेही मारणं असतं. आय हॅव टू फॉलो हॉस्पिटल प्रोसिजर्स. प्रोसिजर महत्वाचं का जीव? ही हॉस्पिटल बांधली जातात लोकांचा जीव वाचवण्यासाठी. लोक तुम्हाला देव मानतात. तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा आणि तुमच्या प्रोफेशनला जागा. प्रोसिजर काय ते मी बघतो. ओ ताई, माझ्या ना बहिणीला बघा ना, खूप रक्त येतंय. दुसरे कुठले डॉक्टर आहेत का? मी येते तुमच्याबरोबर, आपण तिला नेऊया का? अहो ताई, अहो ताई, अहो मॅडम, इथे कोणीच ऐकत नाहीये. अहो एक माणूस म्हणून तरी मदत करा. अहो तिचा जीव वाचवा, काहीतरी होईल तिला. रेव बाळा, डोळे उघड ना. रेव, डोळे उघड बाळा. वॉर्ड बॉय, पेशंटला क्विक आतमध्ये शिफ्ट करा. घ्या लगेच, क्विक. घेऊन जा, घेऊन जा. हळू. आतने. काळजी करू नकोस, आम्ही आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू पार्टनर, माझी मदत केलीस. डॉक्टरांना वेळेत पाठवलीस. आता फक्त माझ्या रेवूला काही होऊ देऊ नकोस. काम नाही केलं पण क्रेडिट मात्र तू घेतलंस. वा. बाई, आज घर एवढं शांत कसं काय? तू घरी नव्हतीस ना म्हणून. हो का? तुमची मुलगी आहे ना, बाहेर कुठेतरी कडमडत असेल म्हणून घर शांत आहे. मला सांगते. रेऊ, तुला कॉफी देऊ?
काय झालं या या लवकर या लवकर काय झालं कशाला ओरडते तू हो बघताय बघताय काय काय केलं लीलाने अगं, लीला कशाला करेल आणि नेमकं काय झालं आपल्याला माहिती आहे का नाही हे सगळं लीलानेच केलंय आपल्या घरात जो काय गोंधळ होतो ना तो तीच करतात ते कोण सरकते काय झालंय ते? कालेदी तू भलता सलता विचार करू नकोस मी लीलाला फोन करतो करा करा तिला विचारा तिला काय केलंय तिने काय झालं हा ते लीलाला विचारा ना काय केलंय तिने हे अगं रिंग जाते पण ती फोन घेत नाहीये बघा म्हणजे तिनेच काहीतरी केलं असणार नाही मी तुम्हाला सांगते ही मुलगी आपल्या आयुष्याची वाट लावणार आहे खरंच सांगते. कालेदी थांब ना जरा भीती वाटते मला हो माझ्या रेऊचं काय झालं असेल रिंग जाते घेत का नाहीये फोन लीलानेच काहीतरी केलं मी तुम्हाला सांगते हिंदी काय करतेस तू हे अगं हे हॉस्पिटल आहे आपलं घर नाहीये तुला जे काही बोलायचं असेल ना ते घरी जाऊन बोल काय बोलायचं बाकी काय राहिलंय आता ही स्वतः इथे थड धाकट उभी आहे म्हणजे माझ्या रेऊलाच काहीतरी झालंय नाही झालंय नाही हिने केलंय बोल काय केलंयस तू माझ्या रेऊला अगं ये बोल ना काय केलंस तू माझ्या रेऊला हा काय केलंस तू माझ्या रेऊला बोल ना तोंड उघड उघड काय सांगितलं तुम्ही तुला काहीही झालं तरी मला फोन कर सांगितलं होतं ना विसरलीस हं? तू माझ्या मुलीला इथे हॉस्पिटल मध्ये घेऊन आली आहेस कसं कळणार ग मला हा? माझ्या मुलीला कुठे घेऊन गेलीस हे कसं कळणार आहे आम्हाला ते बरं शेजाऱ्यांनी सांगितलं मला की तुमची मुलगी हॉस्पिटल मध्ये म्हणून निदान कळलं तरी ग काय करू ग मी तुझं काय करू ग मी रडणं बंद कर तुझं रडणं लहानपणापासून बघते मी तुला तुझी नाटकं आहेत नाही ही नाटकं माझ्यासमोर नाही करायची हा? अंगावर यायला लागलं ना की रडायला लागतेस तू तुला ना कालिंदी लीला मला सांग नक्की काय झालंय रेवती कुठे आहे खूप ब्रेव आहे तुमची मुलगी प्रत्येक रेवतीला लीलासारखी एक बहीण असायलाच हवी हो ना हिनी जर वेळेत रेवतीला इथे आणलं नसतं तर आज रेवतीची कंडिशन क्रिटिकल असली असती डॉक्टर रेव कशी आता आता बरी आहे ती तुम्ही भेटू शकता तिला पण ती डिस्टर्ब होईल असं काही बोलू नका हो डॉक्टर मावशी मावशी अगं तू प्लीज रेवला विचारू नकोस काय झालं का का नको विचारू मग ती मला जे काही झालंय ते खरं खरं सांगून टाकेल म्हणून ना नाही तसं काही नाहीये मावशी अगं तिला खूप त्रास होतोय आणि आता ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाली की ती डिस्टर्ब होईल असं तिला काही विचारू नका म्हणून आणि तुला हवं तर मी सांगते ना मी सगळं खरं खरं सांगते तुला बोल मावशी आई
आई तू रेव बरी आहेस ना? रेवू रेवू कशी आहेस का माझ्या बाळा? कसं आहे माझा बच्चा? बरं आहे ना? काही काळजी करू नको हं? काही काळजी करू नको. सगळं ठीक होईल हा. आम्हाला सगळं कळलंय. अगं, काचेच्या बांगड्या घालायची काय गरज होती? आणि घालायच्याच होत्या बांगड्या तर मला नाही का सांगायचं? हं? मी नसत्या का ग घालून दिल्या? हं? सावकाश घातल्या असत्या ग माझ्या बाळाला. हं? लागलं ना? हिला कशाला सांगितलंस? हे काम धड जमत नाही. ताई आहे म्हणे. कालिंदी असं काय करतेस तू? रेवती ठीक आहे ना? मी लीलानं मुद्दामून नाही केलंय. तरीच म्हटलं तुमच्या मुलीची बाजू कशी नाही घेतली तुम्ही? बघताय तुम्ही बघताय का माझ्या मुलीचे काय हाल झाले? तुम्ही बघताय का? छोटी चूक आहे का ही? ओ भगवान, बस हिच्यामुळे माझ्या रेवूला काही झालं असतं ना तर. ए कळतंय का तुला मी काय बोलतेय? कळतंय तुला? डोक्यात शिरतंय का तुझ्या? माझ्या रेवूला जर काही झालं असतं ना तुम्ही. कालिंदी अगं असं का करतेस तू? रेवती ठीक आहे ना? हं? झालं ना मग. कशाला एवढी चिडचिड करतेस तू? रेवू तू काळजी करू नको हा. परी होशील माझ्या राजा परी. कालिंदी आपण खाली जाऊया आणि रेवूसाठी काहीतरी खायला घेऊन येऊया. घाला घाला तिला सतत पाठीशी घाला. तिच्या चुका सतत पोटात घालत आलात ना त्याचेच परिणाम आहेत हे. सोकावली येते. आपण कसंही वागलं तरी चालतं असं वाटतंय तिला. कालिंदी मी काय म्हणतो, हे बघ रेवूला ना भूक लागली असेल. आपण खाली जाऊन तिच्यासाठी काहीतरी खायला आणूया. चल. राजा एक काय काय आणू ग मी तुला? हा ज्यूस आणते. हा आपण सगळे ज्यूस पियायचे. लवकर लवकर बरं व्हायचं. आले हा मी घेऊन पटकन राजा. हा थांब तुला हट रामो लांब उभं राहायचं. तिथूनच माझ्या रेवूची काळजी घ्यायची. तिच्यावर लक्ष ठेवायचं. दूर राहायचं माझ्या मुलीपासून. कायमच दूर राहा. तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. आले ग आले आले हा माझं सोना आले. हो चला ना चल. तिला भूक लागली. आले हा मी राजा आले. हो या या चला. ताई तू खोटं बोललीस. जे घडलं त्यात चूक माझी होती ग. आई तुला ओरडली. अगं रेवू ती माझी मावशी आई आहे आणि ती मला ओरडली ह्याचा विचार करण्यापेक्षा तिला तुझी किती काळजी वाटते ह्याचा विचार कर ना. त्या दोघांचं त्यांच्या जीवापेक्षा जास्त तुझी काळजी वाटते. आणि अगं त्या प्रेमापोटीच तर ओरडली मला मावशी आई. असा स्वतःचा जीव धोक्यात घालण्याआधी एकदा तरी तिचा विचार करायला हवा होतास. ताई अगं त्या क्षणी मला काहीच सुचत नव्हतं. ताई विक्रांत स्वतःचा जीव धोक्यात घालत होता माझ्यासाठी. ताई विक्रांतला काही झालं नसेल ना? ताई तो बरा असेल का? त्याला काही झालं तर मी जगू दे शकत ना. काही होणार नाही. सगळं ठीक होईल. मी आहे ना. तू असं का वागतो? तू आधी बरी हो. तू शांत हो शांत हो. आधी डोळे बंद कर. डोळे बंद कर. शांत हो. सगळं ठीक होणार आहे रे. मी आहे ना. शांत हो. मी तुला सोडणार नाहीये विक्रांत. आज तुझ्यामुळे माझ्या बहिणीचा जीव गेला असता. मी आता तुला जेलमध्ये पाठवूनच गप्प बसेन.